काय वाटतं तुम्हाला? एवढी मोठी जीत झालेली आहे, एवढं मोठं यश मिळालेलं आहे, काय वाटतं आपल्याला? आम्हाला खूप छान वाटते की जो अकोला जिल्हावासियांनी आमच्या एक विशेष करून सांगू इच्छिते की आमच्या देशाचे पंतप्रधान यांनी जो महिलांना 33% आरक्षण दिलं आणि खरोखरच आम्ही सर्व महिला त्यांचे आभार मानतो की कारण आज अकोला जिल्ह्यामधून 3 महिला नगर अध्यक्षपदी विराजमान झाल्या. खरंच आम्हाला आमच्या महिलांसाठी ही गौरवाची बाब आहे. आणि आमचे देवेंद्रजी यांनी महिलांना जे एक लाडकी बहीण योजना, अनेक योजना महिलांना समर्पित केल्या. आज महिलांनी दाखवून दिलं की आजची महिला कुठे कमी नाही आहे. आणि खरंच आज आपण पाहिलेला हा विजय आमच्या भारतीय जनता पार्टीचा नसून हा जनतेचा विजय आहे. आणि नक्कीच आता येणाऱ्या 2026मध्ये पण अकोलेकर भारतीय जनता पार्टीच्या वतीने जास्तीत जास्त सीटा ह्या भाजपच्या निवडून आणतील अशी ग्वाही मी जनतेच्या वतीने सर्व अकोलेकरांना देते.